हॅलो, मी डॉक्टर अमृता. आपल्याकडे गर्भपात झाला की सर्वात अगोदर स्त्रीला दोष दिला जातो. पण प्रेग्नन्सीमध्ये जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन फक्त स्त्रीचं नसतं तर पुरुषाचंही तितकंच असतं. तर मी ॲज अ डॉक्टर रिकरंट मिसकॅरेजबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगते. फर्स्ट, पहिल्या 3 महिन्यात होणारं मिसकॅरेज यामागे एम्ब्रिओमधील म्हणजे गर्भामागील क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटी असते. हे महत्त्वाचं कारण असू शकतं. आणि गर्भाचे अर्धे क्रोमोसोम्स आईकडून तर अर्धे क्रोमोसोम्स वडिलाकडून येतात. सेकंड, मेल फॅक्टर. काही पुरुष पूर्णपणे हेल्दी दिसत असूनही त्यांच्या क्रोमोसोम्समध्ये बॅलन्स्ड ट्रान्सलोकेशनसारखा जेनेटिक चेंज असू शकतो. त्यामुळे काही स्पर्म्समध्ये म्हणजे शुक्राणूमध्ये क्रोमोसोमल इम्बॅलन्स होऊ शकतो. काही केसेसमध्ये स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन देखील रिकरंट मिसकॅरेजशी संबंधित असू शकतं. थर्ड, फिमेल फॅक्टर्स. गर्भाची रचना, थायरॉईड किंवा डायबिटीजसारख्या कंडिशन्स, अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम आणि इतर कारणंही प्रेग्नन्सी टिकण्यात अडथळा आणू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकच मिसकॅरेजचं कारण सापडेलच असं नाही. म्हणून 2 ते 3 वेळा मिसकॅरेज झाला असेल तर इव्हॅल्युएशन फक्त स्त्रीचं नाही तर स्त्री पुरुष दोघांचंही झालं पाहिजे. आणि प्रश्न स्त्रीमध्ये काय कमी आहे हा नसावा. प्रश्न असावा दोघांचं योग्य इव्हॅल्युएशन झालं आहे का. मिसकॅरेज हा ब्लेम करण्याचा विषय नाही आहे तर कारण शोधण्याचा विषय आहे. आणि याविषयी कोणत्या टेस्ट तुम्ही करू शकता आणि हेल्दी प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे सगळं मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो अशाच माहितीसाठी फॉलो करा. थँक्यू.